प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. मराठी प्रथम भाषा इयत्ता 8वी या 8वी इयत्तेची संकलित मूल्यमापन 1 2023-24 जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया. या ठिकाणी तोंडी चाचणीसाठी आपल्याला 10 गुण होते. भारताच्या चंद्रयान मोहिमेबद्दल तुला काय वाटते ते सांग. या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मताचा आपल्याला आदर करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे आहेत, गुण द्यायचे आहेत. भारत देश महान या कवितेवर आधारित 2 प्रश्न तयार कर व सांग. तुझ्या परिसरात साजरा होणाऱ्या आणि तुला आवडणाऱ्या कोणत्याही एका सणाची माहिती तुझ्या शब्दात सांग. QR कोडचा वापर तू कुठे केला पाहिला हे सांगून त्याचा काय उपयोग होतो ते सांग. माझा देश याविषयी तुझे विचार थोडक्यात सांग. हे जे प्रश्न आहेत ते तोंडी कामाचे विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने उत्तर देईल त्या पद्धतीने आपल्याला हे 10 गुण या ठिकाणी द्यायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेखी चाचणी. या लेखी चाचणीमध्ये प्रश्न 6वा होता, खालील उतारा वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. यासाठी गुण होते 5. आता या ठिकाणी काय आहे, पोपटासाठी पोपटाचं जे घर असतं त्याला डोली म्हटलं जातं, तर सुगरणीला काय म्हटलं जातं, सुगरणीचा खोपा म्हटलं जातं. म्हणजे सहसंबंध लक्षात घ्या आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. पोपट डोली तर सुगरण खोपा लिहिणं गरजेचं होतं. जर आपण खोपा हा शब्द या ठिकाणी लिहिला असेल तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढील आवाजाची उपमा कोणासाठी वापरली आहे ते लिही. भरभरीत झांज. भरभरीत झांज हे बकरीसाठी वापरलं आहे. जर तुम्ही बकरी लिहिला असेल तर तुम्हाला त्याचा मार्क या ठिकाणी मिळणार आहे. वरील उतार्याचे समजपूर्वक वाचन कर व भाषेतील सौंदर्याच्या दृष्टीने उतारातील 3 वाक्य शोधून लिही. आता यातील 3 जे भाषेच्या सौंदर्याच्या दृष्टीने असणारे वाक्य मी या ठिकाणी लिहिलेत. सकाळचे संगीत वाद्य वृंदासारखे वाटते. काय आहे, सकाळचे संगीत वाद्य वृंदासारखे वाटते. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते. म्हणजे या पद्धतीने भाषेतील सौंदर्याच्या दृष्टीने उतार्यातील हे 3 वाक्य मी शोधून लिहिलेले आहेत. तुम्ही दुसरे देखील लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिही. तू अंतराळात जाण्यासाठी कोणते वाहन वापरशील, योग्य त्या पर्यायाला गोल कर. अंतराळात जाण्यासाठी यानचा उपयोग केला जातो म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर होतं. त्यानंतर आहे, अंतराळात जाताना तुला कोणता वायू सोबत न्यावा लागेल, योग्य त्या पर्यायाला गोल कर. अंतराळात म्हणजे वरती जायचंय आपल्याला, तर आपल्याला गरज कशाची असते, तर ऑक्सिजनची गरज असते. जसं आपण वर जाऊ तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन हा अंतराळात जाताना घेऊन जाणं गरजेचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय होतं, अचूक उत्तर होतं. त्यानंतर आहे, तू यानात बसून चंद्रावर चालला आहेस अशी कल्पना करून तुझ्या मनात कोणते विचार येतील ते 4 ते 5 वाक्यात लिही. आता पहिला विचार मनात असा येईल की मी लिहिले या ठिकाणी पहिला विचार मनात असा येईल की चंद्रावर सजीवसृष्टी आहे का, तिथे मला करमेल का, आईबाबांना सोडून जाताना मला खूप दुःख होईल परंतु एक प्रकारे आनंद देखील असेल की मी रोज रात्री जो चंद्र पाहतो तो पाहत होतो आता त्यावर मी पोहोचणार आहे. अशा पद्धतीने आपल्या मनातील विद्यार्थ्याच्या मनातील भावना या ठिकाणी लिहिल्या आणि त्याला काय आहेत, 2 गुण आहेत. म्हणजे हा मुक्तोत्तरी प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. आता हा जो उत्तर आहे तुम्हाला एकदम काळजीपूर्वक वाचायचा आहे. लक्ष देऊन या ठिकाणी या उतार्याचं वाचन करायचं आहे आणि स्मरणात देखील ठेवायचं आहे. म्हणजेच पुढील घटनेचे परिणाम लिही. आता वादळाचा जोर खूप मोठा होता. याचा परिणाम काय झाला, तर जहाजातील लोकांना नावेपर्यंत जाता येईना. म्हणजे वादळाचा जोर खूप वाढला होता, त्याचा परिणाम जहाजातील लोकांना नावेपर्यंत जाता येईना हे लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर आहे, पुढील शब्दसमूहासाठी उतार्यातील शब्द शोधून लिही. धीर खचू न देता उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न म्हणजेच या ठिकाणी मनोधैर्य. 1 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही मनोधैर्य या ठिकाणी लिहिला असेल तर. त्यानंतर उतार्यातील आधारे पुढील घटनाक्रमांचा ओघ तक्ता पूर्ण कर. आता पहिला या ठिकाणी दिलेला आहे, सुटकेच्या मोहिमेला सुरुवात. दुसरा आहे जहाजावरील कर्मचाऱ्यांचा निकराचा प्रयत्न. तिसरा आहे, दुसरा प्रयत्न अयशस्वी. चौथा आहे, राधिकांनी टीमचे मनोधैर्य वाढवले. आणि 5वा आहे, तिसरा प्रयत्न यशस्वी. या पद्धतीने आपल्याला ही जी ओघ तक्ता आहे तो ओघ तक्ता पूर्ण करणं गरजेचं होतं. त्याला 3 मार्क या ठिकाणी होते. त्यानंतर 9 आहे, खालील कविता वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही जी कविता आहे
ती कविता आपल्याला काय करायची आहे, व्यवस्थित वाचायची आहे. त्याच्यावरती 7 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. पहा आता पहिला प्रश्न आपण पाहूया. योग्य पर्यायाला गोल कर. गोपाळ चिंब भिजतात असा श्रावण महिन्यातील खेळ. पहा, गोपाळ चिंब भिजतात असा श्रावण महिन्यातील खेळ कोणता आहे, तर दहीहंडी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पहा, ज्यांनी दहीहंडी यावरती गोल केला असेल त्यांना 1 गुण या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर आहे गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण कर. इंद्रधनुष्याचा बांध घालतो. पहा, कोणाला घालतो, तर नभाला. इंद्रधनुष्याचा बांध घालतो कोणाला, नभाला. या ठिकाणी उत्तर लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर पहाडीचं गाणं बोलतो. कोणाशी बोलतो, तर झाडाशी बोलतो. नक्षी काढतो. कशाची नक्षी काढतो, फुलांची नक्षी काढतो. दहीहंडीत भिजतो. कोण भिजतो, तर गोपाळ. म्हणजे या ठिकाणी नभाला, झाडाशी, फुलांची आणि गोपाळ हे जर या ठिकाणी आपण लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4 गुण मिळणार आहेत. पहा, आता ई आहे. हे केव्हा घडले ते लिही. वेली लाजल्या वेणी गुंफल्यावर. पहा, वेली लाजल्या. कधी लाजल्या, तर वेणी गुंफल्यावर वेली लाजल्या. खालील ओळीचा योग्य अर्थ असलेला पर्याय शोध व लिही. पहा, पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो. उन्हाळ्यामध्ये पाऊस खूप पडतो, श्रावण महिन्यात उन्हामध्ये पाऊस पडतो. पहा, या ठिकाणी पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो या पर्याय याचा अर्थ, पहा, याचा अर्थ असणारा पर्याय आहे श्रावण महिन्यात उन्हामध्ये पाऊस पडतो. त्यानंतर प्रश्न 10 आहे. पहा, सूचनेनुसार कृती कर. समान अर्थाचा जोड शब्द तयार कर. पहा, जसे दंगा मस्ती तसे गडबड गोंधळ थट्टा मस्करी. त्यानंतर पहा, गटात न बसणारा शब्द लिही. पहा, आता कपाळ, हस्त, ललाट, भाळ. म्हणजे कपाळ, ललाट आणि भाळ हे समानार्थी शब्द आहेत. हस्त हा वेगळा आहे म्हणून गटात न बसणारा शब्द आहे. पहा, हस्त. त्यानंतर ई आहे. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळख व लिही. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकिळ पक्षाला कंठ फुटतो. पहा, यातील वाक्प्रचार आहेत कंठ फुटणे किंवा चाहूल लागणे. खालील वाक्याचा अर्थाशी जुळणारी योग्य म्हण पर्यायातून शोध व लिही. पहा, काय आहे, समीरचे पुस्तक त्याला सापडले नाही म्हणून त्याने सगळीकडे शोधले पण ते पुस्तक त्याच्या दप्तरात होते. पहा, या अर्थाशी जुळणारी म्हण आहे. पहा, काखेत कळसानी गावाला वळसा. त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे वृक्षदिंडी या विषयावर 8 ते 10 ओळीत अनुभव लेखन कर. पहा, आता या ठिकाणी मी अनुभव लेखन केले. तर पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ हे सांगता येत नाही. त्यासाठी आपण वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. प्रदूषण, दुष्काळ या संभाव्य संकटांना सामना करण्यासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणाशी 2 हात करण्याचे ठरले. वन उत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रत्येकाला एक छोटे रोपटे आणावयास सांगितले. या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी वृक्षासारखे हिरवेगार पोशाख केले होते. जनजागृतीची फेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपापली झाडे लावली. सर्वांनी वृक्षारोपणामध्ये भाग घेतला व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी पार पाडला. अशा प्रकारची ह्या वृक्षदिंडीविषयी आपण थोडक्यात माहिती आणि आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी साजरी केली असेल त्याच्याविषयी जरी माहिती तुम्ही या ठिकाणी लिहिली तरी या ठिकाणी तुम्हाला गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर पहा, कौटुंबिक कारणास्तव शाळेमध्ये 4 दिवस अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळण्याबाबत वर्ग शिक्षकांना विनंती पत्र लिही. पहा, आता या ठिकाणी मी लिहिलंय. प्रति वर्ग शिक्षक निमसे सर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पैठण, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. विषय आजारी असल्यामुळे रजा मिळण्याबाबत. आदरणीय सर, मी आपणास कळू इच्छितो की मी आजारी असल्या कारणाने दिनांक 2/9/2023 ते 5/9/2023 या कालावधीमध्ये शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही. तरी मला परवानगी मिळावी ही विनंती. आपला आज्ञाधारक मोठे स्वरा साई, इयत्ता 8वी. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जो अर्ज आहे आपला म्हणजे अर्ज म्हटल्याऐवजी पत्र या ठिकाणी वर्ग शिक्षकांना आपण या पद्धतीने लिहू शकतो. पहा, त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे 8 ते 10 ओळीत कथा लिही व योग्य शीर्षक दे. पहा, एक मुलगा कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण, घरी जाताना रेल्वे रूळ सरकलेले दिसतात, त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते, शेकडो लोकांचे प्राण वाचतात, मुलाला शौर्य पुरस्कार प्राप्त होतो. पहा, आता ही जी कथा आहे ती आपल्याला काय करायची आहे, ती व्यवस्थित लिहायची आहे. तर पहा, एक गरीब घराण्यातील मुलगा कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची शाळा रेल्वे रुळाच्या पलीकडे होती. एक दिवस शाळा सुटताना त्याच्या लक्षात आले की रेल्वे रूळ सरकलेला आहे. त्याने रेल्वेचा आवाज ऐकला. आता मोठा अपघात होऊ शकतो हे लक्षात येताच पळत येतो व आपल्या हातातील लाल फडके दाखवतो.
त्यामुळे रेल्वे थांबली जाते, परिस्थितीची निरीक्षण केले जाते, तर मोठ्या संकटापासून या शेकडो लोकांचे प्राण या एका गरीब मुलाने वाचवलेले आहे हे लक्षात येते. त्या मुलाचे सर्वजण कौतुक करतात व त्याला देशाचा शौर्य पुरस्कार देखील दिला जातो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ही गोष्ट या ठिकाणी पूर्ण करू शकत होतो पहा. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडव. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. पहा, वाघाने समोर पाहिले. आता वाघाने याचं सामान्य रूप आहे वाघा. तुम्ही जर वाघा हा शब्द या ठिकाणी लिहिला असेल तर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. पावसाचा काही भरोसा नाही. पावसाचा चाचीचे कोणती विभक्ती, तर षष्ठी विभक्ती. बाबा गावाहून आले. ऊन काय आहे, पंचमी विभक्ती. बाजारात खूप गर्दी होती. बाजारात तय्या कोणती, सप्तमी विभक्ती. या पद्धतीने आपल्याला हे 3 गुण मिळायचे असतील तर षष्ठी, पंचमी आणि सप्तमी विभक्ती या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर दिलेल्या पर्यायापैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य शोधून लिही. आता या ठिकाणी काय आहे, वाक्य आहेत. आईने बाळाला चालविले, लता गाणे गाते, अजिंक्यने बांबू तोडला. या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, अजिंक्यने बांबू तोडला. त्यानंतर ई आहे, खालील तक्त्यातील कर्ता ओळख व उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक लिही. आता वाक्य काय आहे, मला चंद्र दिसतो. यातील कर्ता काय आहे, मला. काय आहे, मला. त्यानंतर उ आहे, खालील तक्ता पूर्ण कर. संधी विग्रह संधी. आता या ठिकाणी संधी विग्रह आहे चंद्र अधिक उदय. त्याची संधी होती चंद्रोदय. त्यानंतर सदाचार ही संधी दिली, त्याचा संधी विग्रह काय होईल, सत अधिक आचार. सत अर्धात सत अधिक आचार. त्यानंतर संधी विग्रह आहे तप अधिक बल. त्याची संधी काय होती, तर तपोबल. आता काहीसा ही संधी दिलेली आहे, त्याचा संधी विग्रह होतो काही अधिक असा. अशा पद्धतीने आपण संकलित मूल्यमापन 1 इयत्ता 8वी या इयत्ता 8वीचा जो मराठी विषयाचा पेपर होता त्या पेपरचं संपूर्ण उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपणाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.